भगवंताला प्रणाम. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने आज बहुजा तारणी तालुका कोळी जिल्हा नागपूर मानव धर्माचे सेवक संघटन तारणी या गावात होत आहे. त्याप्रमाणे शिवाजीराव शिवसरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे स्वागत. बाबाचे सेवक संदीपजी टाले हे करतील असे मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौरवती गायकवाड साहेब, सेवक संमेलनाचे उद्घाटक माननीय श्री महाराष्ट्राजी राऊत गुरुजी, संमेलनाचे आयोजक महादेवरावजी चर्चे, संमेलनाचे सूत्रसंचालन माननीय श्री संदीपजी टाले, सोनूजी मेश्रा, उपस्थित मंडळाचे सचिव किरणजी राऊत, मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दहीकर साहेब, मंडळाचे संचालक हेमराजी शिंदेकर, मंडळाचे संचालक रमेशजी नकाते, माननीय श्री नरेंद्रजी मेहसाहेब, उपस्थित आदरणीय मन देव बंधू भगिनी बाळगोपाल सरांना माझा प्रणाम. आपण बरंच काय ऐकलेलं आहे आणि वेळ आहे 4:30 पर्यंत. सगळ्यांना माहीत आहे का आपण ताटावर बसलो उपाशी उठायचं का? उपाशी उठतो का? बिना पोट भरल्याशिवाय ताट सोडत नाही. म्हणून आज भगवंताचे नाव इतका गोड आहे, कितीही खाल्लं तरी अजरण होत नाही. आपल्याला माहित आहे, प्रॅक्टिकल आहे. आपण या ठिकाणी सकाळीपासून आलेले आहे. बाया मंडळी सकाळीपासून बसल्या आणि सेवकही बसले आहेत. रात नाही आला का? तुम्हाला भूक नाही लागली? मग आपल्याला सहकार्य कोणाचे आहे? ज्या परमेश्वराने जग निर्माण केलेलं आहे त्या परमेश्वराला या मानवाची गरज आहे. मानव धर्माची गरज आहे, माणसाची गरज नाही आहे. माणूस हा बेईमान आहे. या माणसामध्ये माणूस की नाही बोलतो तसा वागत नाही. कारण जो अहंकार जो आहे हा अहंकार माणसाला आंधळा बसतो. माणसालाच नाही, जे बी जीव जंतू आहेत ज्या माणसाला किंवा बाईला अहंकार आला तो माणूस धोकाच खातो. आपण सर्व ज्ञानी लोक आहे. बायबल म्हणते किसकी बच्चे बोल रहे हैं? मग आपण तर घेऊन येतो. मग नवीन काय? नवीन आहे परमात्मा एक.
आणि त्याचे कारण आहे मरे या जी बघत नाही आपण. आणि मेल्यावर काय म्हणतो भगवान म्हणतो दुःखदारी दूर करते उद्धार. आणि तू मेल्यावर तुझी इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण मी करणार. साध्या शब्दामध्ये आम्हाला एक वस्तू मिळाली आहे आणि त्या बाबाच्या रूपाने मिळाली. बाबा म्हणजे बिना बापाचे आपण नाही आहोत. आपल्या बापाने आपल्याला चांगली वळण दिली आहे, वर्गाने दिला पाहिजे, चांगले संस्कार निर्माण झाले. मग बिघडलं कुठं? आमची नीती बरोबर नाही म्हणून आमचा प्रपंच बिघडलं. क्लिप घेऊन घेते काका. कारण की आम्ही भगवंताने मानव जन्माला घातले आणि मानवाचे गुण आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही दानव झालो. जानवाला माणुसकी राहत नाही, जानवाला ओळख राहत नाही, मानवाला ओळख राहते. मानव कोण? जर बाबामध्ये माणुसकी राहिली नसती, बाबामध्ये मानवता राहिलं नसतं, हा गोकुळ जमा झाला नसतं. हा गोकुळ कोणी जमा केलं? या गावाने केलं का? हा निमित्त आहे. या गावात कार्यक्रम ठेवलं नसतं तर आपण एकत्र झालो. मग कशाकरता एकत्र झालं? जेवासाठी, जेवण करायला झालं, नाटक पाहायला झालो, ऑर्केस्ट्रा पाहायला झालो. या ठिकाणी आपल्या बुद्धीचा विकास करण्याकरता या ठिकाणी आलो. या ठिकाणी गेल्यावर आमच्या आत्माला समाधान मिळेल, आमचं दुःख दूर होईल. कारण की बाबाच्या नावावर या ठिकाणी आलो, कोणत्या गावाला नाही आलो. तरी आम्ही समजलो नाही. आम्ही ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी मोबाईलला हात जाऊ नये. कारण की आमचं लक्ष जो आहे हा परमेश्वरी कार्य आहे. बाबा या ठिकाणी 24 तास उपस्थित आहेत आणि बाबाचे मुलं आपण आहोत. आपण बाबाचे मुलं आपण आहोत. ज्या आईबापाने आम्हाला जन्म दिला तो बाप वेगळा आहे. हा आमच्या कर्माचा बाप आहे की ज्याने आम्हाला कर्म आणि धर्म शिकवले. आणि त्या धर्माचे, मानव धर्माचे सेवक आम्ही आहोत. मग आमचा धर्म काय? जर आम्हाला ह्याची धर्माची आम्हाला स्वाभिमान राहिलं असतं आम्ही मूर्खासारखं वागलो नसतो. आज पाहिलं तुम्ही 15 वर्षापासून पाहून राहिले कसं चाललं, कसं वातावरण होतं. अरे निवडणूक झाली तेव्हापासून कधी वातावरण आहे. मग आम्ही कुठं होतो? तर हे घडवणारा कोण आहे? तरी आजही मूर्खपणा आमच्या गेलं नाही. खूप बोलतो माझ्यासारखं. मी खूप बोलतो, काही विचार करत नाही. पण मला बोलायचं एकच आहे की तुम्ही शिकले पाहिजे. माझा स्वार्थ नाही. मी तोंडात तोंड पाहून बोलत नाही. माझं स्वार्थ एवढंच आहे की माझ्या बाबाने जे शिकवलं या मार्गाचे सेवक बाबाच्या तत्वशब्द नेमाला जागलं पाहिजे. या बायांनी मुलांनी जागलं पाहिजे. माझे लक्ष आहे. पैशाने भगवान भेटत नाही. पैसा खूप कमवला आपण आणि आजच आपल्या समोर डोळ्यासमोर आहे. 100 रुपये आपल्याला ज्यावेळी भेटत नव्हतं आज लाखोच्या गोष्टी करतो. कुठल्या गोष्टी आहे? या मातीची किंमत नव्हती, आज या मातीची किंमत किती झाली? करोडवर गेली. आणि माणसाची किंमत घटली. कारण की हा माणूस विसरला की मी कोण आहे. मी स्वतःला ओळखू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्याला कुठं ओळखू? तुमचे दुःख दूर कोणी केलं? कोण आला होता तेव्हा? तुमचा भगवान आला होता. मग तुमचे दुःख दूर कोणी केलं? तुमच्याच शब्दाने झालं. कारण की भगवान आहे तो बाबाने तुमचं
गुंतलो होते. हा अनुभव आहे की नाही प्रत्येकाला? तो गेला म्हणजे काय म्हणते कोणी असो, अरे दादा तो पांडुरंग कुठं आहे? गेला म्हणते. कुठं आला आणि गेला. मुलगा जन्माला आला म्हणजे काय म्हणते? मुलगा जन्माला आला. माझे वडील गेले, आला आणि गेला, हा व्यवहार. जेव्हा जन्माला येते तेव्हा कसं वाटते? सुख वाटते, चांगलं वाटतं. माझ्या घरी लग्न झाल्यावर कसं वाटते की माझी सून, माझी लक्ष्मी घरी आली. आणि मुलगी मुलगी दुसऱ्याकडे गेली म्हणजे माझी मुलगी गेली. हा जो संबंध जो आहे अर्थात संबंध परमेश्वराचे. आज आम्ही या मार्गावर आलो, तोही दिवस आम्हाला माहित आहे, आजचा दिवस आम्हाला माहित आहे. मग आम्हाला कशाची गरज आहे? मागं पाहायचे आहे की समोर पाहायचे आहे? या निवडणुकीमध्ये समजून आलं की सेवक कसे आहे. आजही त्याचे लक्षण गेले नाही, आजही त्यांची बैमानी गेली नाही. पण तुमचे मला स्वाभिमान वाटते, मला कौतुक करावं वाटते की तुम्ही आपली एकता दाखवली, आपलं इमान दाखवलं, की बहुसंख्येने तुम्ही निवडून दिलं, ज्याचे मला खूप स्वाभिमान आहे. आणि हाच लक्ष जीवनभर ठेवा की आमची संघटना आहे, माझ्या बाबाच्या नावाला कलंक लागू नये या प्रत्येक सेवकांनी सेविकांनी लक्षात घ्या. मी माझ्या बाबाला कलंक लावतो अशा सेवकाची मूर्वत करू नये. तो वेळाचा विचार, बाबांनी स्वतःच्या भावाचा विचार केला नाही. बाबांनी स्वतःच्या भावाचा विचार केला नाही. बाबांनी स्वतःचा विचार केला तर हे भाऊ माझे देखावा स्वार्थी आहे, आणि तो बाबा त्यासमोर घडलं. बाबांनी भावासाठी आपलं जीवन दान केलं. भगवंताला सांगितलं, सगळ्या भावाला विचारलं, ही कृपा मी प्राप्त करून राहिलो, उद्या जर कमी जास्त झालं तर माझ्या मुलाच्या आणि मुलाच्या आईच्या प्रतिफळ कोण करतो? सांगितलं तुम्ही करा, मी भगवत कार्य करतो. मी गेल्यावर जो मरते तोच म्हणते, मी जाऊन राहिलो, माझ्या मुलाचं प्रतिफळ करा. कारण की बाबाला त्याचा इतिहास माहीत झालं होतं की हा मार्ग घेत असताना, ही विधी करत असताना बरेच लोक आणले झाले, मेले, जिवंत राहिले नाही. बाबाला वाटलं मी करून राहिलो, म्हणून बाबाने सांगितलं मी मेलो. आणि तोच प्रश्न तुमच्या समोर आहे. अनेक पूजा बंद करण्याच्या साधी गोष्ट आहे का? एक दगड उचलून एक बाजू करू नाही शकत. अनेक पूजा बंद करणं इतकं सोपं नाही. अनेक पूजा बंद करून एका भगवंताची पूजा तुम्हाला सांगितलं, इतकं साधं नाही. एक किराण्याचा निघत होतो, एक मुलगा धरून नाही निघत, त्याला हाताला तर निघत नाही. ह्या सर्व गोष्टी आम्हाला अनुभव आहे. मग बाबांनी एवढं बोझ कसं उचललं? भावाने स्वतःचे विचार केला, भावाचा विचार केला नाही. जेव्हा सुख समाधानी मिळाली, कोणी नाही कोणाचे अंती झाले, सगळ्या एकट्याला जायचे आहे. अरे फलाना मेल आहे, 100 लोक जातील, कुठपर्यंत जातील? तो जळचे विचार तो पण त्याने सोडून आपल्या घरी येतो. हा असंच जीवन आहे. हे आपण आहेत हे असंच आहे. कोणी कोणाचे नाही, कोणी कोणासाठी मरत नाही. पण बाबा कुटुंबासाठी पूर्ण बोजा आपल्या अंगावर, बाबाने पूर्ण बोजा आपल्या अंगावर घेतलं. मरे याजी भगवत ना, मी मेलो. आणि म्हणून बाबाने अधिकार दिला होता माझ्या मुलाचं आणि मुलाच्या आईचे प्रतिफळ तुम्ही करा. एक घेऊन काही नाही तर मी चालला गेलो.
बाबाच्या इमान, बाबाचं लक्ष परमेश्वर ओळखलं म्हणून बाबा परमेश्वरी कृपा घेऊन आले. आम्ही काय घेऊन आलो? आम्ही काय घेऊन आलो? अरे इतके वर्ष झाले आम्हाला जर आम्हाला पूजा करता येत नाही, जर आम्हाला प्रार्थनात विनंती करता येत नाही, काय शिकलो आम्ही? मार्गदर्शक बनलो, त्या मार्गदर्शकाला समजत नाही पूजा कशी करायची. मग भगवंताने काय करा? भगवंताने काय करा? जो समजन तो करत, जो समजला नाही तो वाया गेला. इतकी साधी शक्ती नाहीये. ज्या मार्गाची ज्याने आवडल्या गेली तो ठिकाण्यावर आला नाही. बोलता खूप येते. मी तुम्हाला जे सांगून राहिलो ते गोष्ट मला शिकायची. तुम्हाला सांगणं बोलणं हे साधी गोष्ट नाहीये. मला विचार करायचा की मी लोकांना सांगून राहतो मी काय करू, मी तसा वागतो का? जर मी वागत नाही मला बोलायचा अधिकार नाही. कारण की तुम्ही बाबाचे सेवक आहात. मी बाबाची संगत केली आहे. मी स्वतःला अहंकार आणत नाही. जे बाबांनी शिकवलं ते तुम्हाला सांगायचे आहे. कारण की तुम्ही शिकले पाहिजे. बाबांनी स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार याच्याच करता दिला आहे. तर मी केलं. बाबांनी सांगितलं की मी आहे तोपर्यंत तुम्ही शिकून घ्या. मी गेल्यानंतर तुम्हाला कोण शिकवल? मला बाबा गेले. आज काय चाललंय? तो म्हणते मी मोठा, ते म्हणते मी मोठा आहे. मी कोणाच्या बापाला भेट नाही. हे शिकवलं बाबांनी. तुम्हाला अधिकार किती दिला? तुम्हाला सुखी बनवलं, धनवान बनवलं. मग बाबाला काय दिलं? बाबाने तुम्हाला धन नाही मागितलं. आज तुम्ही करोडोचे धनी आहात. मी धन नाही कमवलं, मी पैसा कमवलं नाही, मी हे कमवलं. हा गोकुळ जो आहे हे कमवला आहे. मी पैसा कमवला. मी पैशाच्या मागे धावत नाही. मी माणसाच्या मागे धावत नाही. हे अध्यक्ष झाले. मी यांच्या मागे धावत नाही. मी त्याच्या मागे धावतो. कारण की त्यांनी मला बनवलं आहे. अध्यक्षाने मला बनवलं नाही. आणि म्हणून मला त्याची गोडी आहे, मला तुमची गोडी नाही. बाबांनी प्रत्येकाला अधिकार दिले. बाबांनी स्वतःच्या भावाला हाकलून दिलं. बाबांनी स्वतःच्या मुलाची पर्वा केली नाही. का केली नाही? एवढी मोठी शक्ती बाबांनी स्वतः जेव्हा ठेवली, पोराला नाही दिली. सत्यनारी मुलगा म्हणतो दाजी तुम्ही एवढी मोठी कृपा प्राप्त केली, ही कोणाला तरी तुमच्या हय्याच्या मध्ये देऊन टाका. बाबांनी त्याच्यावर उत्तर दिलं. म्हणून ही कृपा मी प्राप्त केली आहे. मला कोणी दिली? जो करत तो घेईल. बाबांना नाही म्हणायला पाहिजे तर मी गेल्यानंतर माझ्या मुलगा जातीवर बसत का म्हटलं नाही? आज आमच्यासारखे मूर्ख लोक म्हणतात बाबांनी असं म्हटलं नाही. मग म्हटलं का? आज बाबाच्या निवासाचे नाव बदलून टाकलं आणि त्याला आम्ही सहकार्य करतो. त्याला आम्ही सहकार्य करतो. मग इकडे म्हणतो बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करतो. बाबाच्या आदेशाचे पालन करेल का? हा स्वाभिमान आहे का अभिमान आहे? हा स्वाभिमान पाहिजे की माझ्या बाबांनी मला काय शिकवलं, मी काय करून राहिलो. अहो पैशासाठी आपलं इमान विकून राहिलो आम्ही. मार्गदर्शक लोक लोकांना सांगते की मी इमानदार, मी इमानदारीने कार्य करून राहिलो. बोलणं सोपं आहे.
झाली त्याची पत्नी पागल झाली. माझ्या पांढरेला होता इतवाडा स्टेशनावर कारलेवाले पाटले सुखदेवजी आकडे ते माझ्या दुकानात येत होते आणि त्या मुलीच्या वडील फार्मसी कडू यात्रेगाव त्या अजाबरावचा सासरा तो एक दिवस आला. आपल्या मार्गाच्या गोष्टी ऐकल्या. कारण मी ना पाकिट माहिती आहे तो का काय म्हणतो पाकिट इथेच तो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हा तो आहे तर नाही हे सगळं मला मुपाट आहे म्हणे. ऑनलाईन होत नाही तो मी लोकांचे भविष्य सांगतो म्हणे. अरे आद्या पण माझ्या मुलीच्या अंगामध्ये जे शैतान आहे तो का निघत नाही हे मला समजत नाही. म्हणजे तुमच्याजवळ ज्ञान नाही असं करता करता ते रोज माझ्या ठेल्यावर आहे. माझ्या पाठलेला होता आणि त्याच गोष्टी सांगते. तुम्ही आपल्या जावायला घेऊन या मग इथंच सांगतो. त्या बाईच्या अंगात काही येत होतं आणि त्या बाईला काही अमल राहिले. रात्री झोप लागली बाईला. खाटेवर झोपडत असताना त्याचे पाय खालतं गेला. हा परमेश्वर कर्म कसे राहतात. खाटेच्या खालचं पाय गेला आणि स्वरूपाने ढवंत केलं. बाई गर्भवती का अंगार होते म्हणून पाहिलं ते ओढू लागलं. रक्त लागलं. त्यावेळेस बत्ती नव्हती. पहिले खाजेर मंडीचा दौरा होता त्यावेळेस लाईट नव्हती, रोड नव्हते. खाजेर बंडीने फिरत होतो आणि त्यावेळेस हा माहुरे सरपंच बाबूराव माहुरे हा जेवढच मागच्या घरी राहत होता. हा ओरडला म्हणून तो आला. तो पाहिलं काय झालं म्हणे. ठीक आहे म्हणे ओरडू नको म्हणे. तो मार्गावर नसताना तो मार्गावर नसताना काय म्हणते तू ओरडू नको म्हणते. बाबाला काय म्हणते आणि त्या एवढ्या शब्दावर त्या बाईचं जहर उतरला. कोण उतरवलं? त्या स्वरूपाचा जहर उतरला पण या माणसाचा जहर उतरत नाही. याच्यासाठी काय करा. खूप जहर दिला या माणसाने. खूप मोठा अहंकार आहे. त्या स्वरूपाचा जहर उतरला. बाई त्यामध्ये झाली आणि माणूस आंधळा झाला. तोच प्रकरण बाबा त्या दिवशी आराम केला. दुसरा दिवस निघाला. मला तुम्हाला जागवण्याकरता मला वेळ लागते म्हणून कधी कधी असं वाटते दुःख वाटते. वेळ झाला म्हणजे मग मनस्थिती ठिकाणी राहते. कारण की सगळ्याला घरी जायचं आहे आणि त्या वेळेमुळे रात झाली. झोपडून त्या ठिकाणी दिवस निघाला तर बाबूराव मावळे का म्हणते बाबा माझी शेत आहे म्हणजे या नदीच्या बाजूला चाय पाणी घ्यायला चालू गुड्डा वगैरे घेऊन बाबा म्हणे ठीक आहे चालू. त्या ठिकाणी गेलो. का कर्मभोग कसले आहे. प्रत्येकाचे कर्म कुठं नाही कुठं बसले आहेत. आपण कर्मवाद नाही आहोत. भोग आपल्या पाठी आहे. कर्मयोग छोटासा आहे. योग छोटासा आहे. भोग खूप मोठा आहे. आणि त्या कर्मभोगाने त्याच्या शब्दावर त्याच्या वावरात गेले. वावरात गेल्यानंतर गुड्डा वगैरे आणलं. गव्हाच्या उड्डा आणलं. जोंधळ्याच्या उड्डा आणलं आणि भाज्याने बस
तू भल्ला मोठा नाग तर निघा. तो परत आला मुलगा, काका म्हणे तिथं चूक नाही. काहून का म्हणे मोठ्याच्या स्वरूप आहे. जनावराला परमेश्वराची आठवण येते, पण या माणसाला परमेश्वराची आठवण नाही. थोडं दुःख वाटतं. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे, डोळ्याने पाहिलेला आहे. सर्प आहे म्हणून उठले आणि त्याला पाहिलं. सर्प एवढा वावडा आहे पण तिकडं नाही गेला. त्या मोठ्या विहिरीमध्ये तो खुदला. कसा विचार आहे त्याला वाटलं का मी जर बाहेर गेलो तर मी मेल्याच्या राहत नाही. तर त्या विहिरीमध्ये खुदलं. मग त्याला काही सेवक होते, त्याने गोट्यानं मारू मारू त्याने बेहोश केलं. त्याला काय कर्मभोग दिसत नाही. त्याला दाखवलं पहा म्हणे हे कर्मभोग आहे. आणि तो मेल्या, सर्प मेला. त्या ठिकाणी एका या गारव्याच्या सुखदेव पाटील त्याचे 2 बैल होते. सुखदेवजी आकडे गारलेवाले. त्याने 2 गोऱ्याला शिकवलं तर माझ्या बाबाने नमस्कार कर. ते गोऱ्याने शिकवलं, गोरा शिकला, पण हा मूर्ख हा नाही शिकला. त्याने बाबाने ओळखलं नाही. त्याला खूप दिलं भगवंतानी, पण ठेवायला जागा पाहिजे ना. भगवान खूप देते पण ठेवायला जागा नाही. त्या धन अरे धन तर कुठे नाही. हे 3 शब्द आहे, हे ठेवायला आमच्याकडे जागा नाही. आणि ज्याच्याकडे हे 3 शब्द राहील त्याला कसल्याही गोष्टीची तकलीफ होणार नाही. तो चारा खात नव्हता बैल. भावाच्या लक्ष गेला. काऊन आखरी मध्ये तुमचं लक्ष त्या बैलाकडे घ्या म्हणे. तेव्हा म्हणे चारा खाऊन नाही राहिला म्हणे. भाव बैल कसं नाराज होता. त्या बैलाला वाटलं की बाबा आहे ना, मला नमस्कार करायला लावलं नाही. बाबांनी म्हटलं त्याला नमस्कार करायला लावलं का नाही. बाबा उठला. त्या बैलाला त्या गोऱ्याने तुझ्या आणि तुझ्या नाव ठेवलं. त्या गोऱ्याने उठलं आणि बाबाच्या समोर आलं. 2 टोंगरे टोकले. बाबाला नमस्कार केला बैलाने आणि चारा खायला बसला. त्या कोणाला शिकवायचं? आता या माणसाला शिकवायचे आहे का त्या बैलाला शिकवायचे? खूप दुःखाची गोष्ट आहे. आणि तेव्हा त्या बाबूराव महाराजचे त्याचे कर्म कुठे लटकले होते. तिकडून आम्ही आलो. ज्याच्या दारामध्ये कुत्रा मरण पावला होता आणि त्या दिवसापासून बाबूरावजी माहुरे यांची कर्मदशा दूर झाली. कर्मदशा दूर झाली, त्याचे पापच खतम झाले. कर्म कुठं लटकून राहते हे कोणाला माहिती. आणि बाबाचं कार्य होतं. बाबाचे कार्य होतं 3 एप्रिलचे. लोक 3 एप्रिलला नागपूरला येते आणि तो बाबूरावजी माहुरे माल विकून नोट बांधून गावी आला. आणि येता येतात ते बांधलेले गटरी ते जेपकतानी काढली. कोणाच्या वेळेला अरे ज्याच्या होतं त्यांनी तू मला ओळखत नाही, मी तुला कसं बोलतो. तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला कसं ओळखणार आहे. तू माझ्या आदर करत नाही. असे मूर्ख बाबाने म्हटलं असे मूर्ख लोक मेले काही हरकतच नाही. कारण की इतिहास आहे. मुलगा बापाचा नाही, बाप मुलाचा नाही. हिरण्य कश्यपच्या इतिहास आहे. बाप म्हणते मी भगवान आहे, बाबानं म्हटलं नाही मी भगवान आहे. एक साधारण
व्यक्ती आहे. तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुमच्याकडे पाहतो. ही आत्मा जो या ठिकाणी जागृत भगवान, आणि मी म्हणून मानवाची सेवा करतो, मी झगड्याची सेवा करत नाही. म्हणून अनेक मूर्ती पूजा बंद केली. आणि बाबाचे आव्हान आहे एक देशाला कि मैं पूरे देश के मंदिर तोड़वा देता हूं, लेकिन इस मानव को नहीं तोड़वा. पूरे देश के मंदिर तोड़वा देता हूं, लेकिन ये मानव को नहीं तोड़ाता, क्योंकि ये मानव मंदिर है. इस मंदिर में सब कुछ है, सब है, लेकिन समझे तो, पहचाने तो सब कुछ है, नहीं पहचाने तो मस्ती. आणि म्हणून सगळ्या सेवकांनी मागच्या गोष्टी सोडा. आम्हाला बाबांच्या, रोज म्हणतो आम्ही, बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करतो का याचे विचार करायचे. आणि रोज सकाळी सायंकाळी म्हणतो, जे शब्द बोलतो ते वागतो का. जर वागत नाही, वागणार सुरू करा, कारण युग परिवर्तन आहे. बाबाचे आव्हान आहे देश प्रत्येक जगात. मग आम्ही जागू तर लोकांना जागू. जर आम्ही जागलो नाही, अरे मी मार्गदर्शक आहोत, मी बाबाची संगत केली आहे, मीच नाही शिकलो, तुम्हाला काय शिकवणार. जर नियमाच्या पालन होत नाही, तो मग कोणी असतो, मार्गदर्शक कोणी असतो. जर आपल्या बाबांनी जे शिकवलं ते जर आम्हाला मिळत नाही, त्या सोडकुशीची काही गरज नाही. मला भगवान पाहिजे, मला बाबाचे नेम पाहिजे. आणि सगळ्या सेवकांना, आई बहिणींना विनंती करतो, मुला मुलींना विनंती करतो की आई वडिलांची आज्ञेचा पालन करा, कारण या शिक्षणाला खूप महत्व आहे. पण माझे एक असं म्हणणं आहे, शिक्षणाला जेवढं महत्व आहे तेवढं मुलीच्या भविष्याला स्वयंपाक करणं हे जरुरी आहे. प्रत्येक मुलीने स्वयंपाक करून अभ्यास करायचं, आपलं भविष्य बनवायचं, कारण का तिला दुसऱ्या ठिकाणी जावं. जर गेली नाही, ज्याला मत देणे मिळत, त्या बापाने हे शिकवलं का, तुझ्या आईने हे शिकवलं का. मुलीचा जीवन एवढा कठीण आहे, कारण की जगाची उत्पत्ती आहे. म्हणून मुलीला शिकवणं जरुरी आहे. पहिले प्रपंच, मग परमार्थ. आणि बाबाने तेच केलं, पहिले प्रपंच. आपल्यामध्ये कल्पना आहे, पहिले आपण जे म्हणतो सेवकात, पहिले कुटुंबात सत्य मर्यादा प्रेम करायचं, नंतर सेवकात. आपण सेवकात म्हणतो, मग कुटुंबात. पहिले कुटुंब, आपला कुटुंब चांगलं झालं नाही तर काय सेवा करणार. म्हणून सर्वांना विनंती करतो, आजच्या प्रसंगी बरंच काही वेळ घेतलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, बाबांनी दिलेले तत्वशब्द निवाचन सर्वांनी पालन करा. मी करीन एवढेच बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझ्या